हा आमचा हॉटेल आहे आणि मी तुम्हाला आमची रूम दाखवतो. तर सेकंड फ्लोअरला आमचा रूम आहे. तर हा रूम, सगळा पसारा पाडला इकडं. सगळा इकडं असं म्हणजे कॉफी वगैरे होत्या त्या आम्ही पिल्या. मी पण स्वतः घेऊन आले. आणि इकडं हा असा बाथरूम आहे. बेसिकली इकडं आतमध्ये आंघोळीला आणि इकडे असा टॉयलेट. टी व्ही आहे पण टी व्हीला त्यांचे प्रोग्राम असतात. तर आता आम्ही आले तिथे इंडियन रेस्टॉरंटला, म्हणजे ताजमहल हॉटेलचं नाव आहे. तर ह्या हॉटेलमध्ये आता मेनू कार्ड म्हणजे सगळे इंडियनच आहेत. मेनू कार्डमध्ये मटर पनीर आहे, म्हणजे नॉनव्हेज पण आहे सगळा, लस्सी वगैरे. 30,000 डॉंग याचे रेट आहे तिथं. चिकन तंदुरी 1,40,000. येस. तर आता बघू आम्ही डिसाईड करू काय घ्यायचं काय नाही. आम्ही तर 10 जण आहेत. बघू आता काय करायचं काय नाही. म्हणजे आम्ही नॉनव्हेजच मागू. आता आम्ही चिकन कढई, बटर चिकन, चिकन टिक्का आणि नान टेस्ट करून बघतो कसा लागतंय. म्हणजे बघू आपल्या इंडियन सारखी टेस्ट आहे का. टेस्ट तर एकदम म्हणजे जशी आपल्याकडे असतं तशी टेस्ट आहे. आणि चिकन काढायची बघू. थोडीफार जरा ही डिफरंट टेस्ट आहे. पण म्हणजे मी तर नक्कीच सांगेन इथे हावचिमिन सिटीमध्ये आले ताजमहल हॉटेलला नक्की विजिट करा, कारण की परफेक्ट टेस्ट आहे. ओके. आणि चिकन टिक्का ओके मस्त टेस्ट आहे. नक्की ट्राय करा तुम्ही ते. म्हणजे जेव्हा तुम्ही याल तेव्हा हावचिमिन सिटीमध्ये ताजमहल हॉटेलला नक्की विजिट करा. तर आता मस्तपैकी आमचं जेवण वगैरे झालेलं आहे. तर आता आम्ही चालले मार्केट नाही एक्सप्लोर करायला, कशी नाईट लाईफ आहे ती एक्सप्लोर करायला चाललेत. तर इकडे आत गेलं की त्यांची म्हणजे पार्टी वगैरे कशी काय कसं काय असतंय नाईट लाईफ ते एक्सप्लोर करणार. आणि आमचं 16 जणांचं बिल झालं अराऊंड 16 लाख रुपये बिल झालं आहे. म्हणजे आपल्या इंडियन करन्सी भाडा एक 5.5 लाख रुपये बिल झालं आहे. पण जेवण पण त्याच क्वालिटीचं होता आणि टेस्टी होता खूप. तर मस्त लागलं जेवण. तुम्ही नक्की त्या हॉटेलला व्हिजिट करा. ताजमहल म्हणून हॉटेलचं नाव आहे. आणि 2010 त्यांनी वर्ल्ड फेस्टिवल फूड होता तेव्हा त्यांना अवॉर्ड पण भेटलेला आहे. म्हणून नक्की व्हिजिट करा. तर नक्की तुम्ही व्हिजिट करा. तर आता जशी म्हणजे थायलंडला आहे ना तशी म्हणजे एकदम गजबजलेलं नाही, पण आता पण म्हणजे बघायला तर 10 वाजले तिथले आत्ताचे. जशी थायलंडला जशी गजबजलेली होती तशी नाही. तर आता बघू पुढं जाऊन नक्की कशी आहे का नाईट लाईफ इकडे. तर आता आपण आले तर बुईविन वॉकिंग स्ट्रीटला. तर बघू आता वॉकिंग स्ट्रीटमध्ये आपल्याला काय काय बघायला भेटतं, कसे हॉटेल आहेत, कसे पब आहेत, कशा काय इथली वॉकिंग स्ट्रीट आतमध्ये आहेत, कशा लायटिंग इकडून तिकडून. तर बघू आता पुढं जाऊन आपल्याला काय काय बघायला भेटतं. तर यो इकडं सी फूडचा लागलेला आहे ना, यो इकडं वॉकिंग स्ट्रीटचा बॅनर आहे ना, इकडे यो समोर असं 4 फाटा, म्हणजे आपल्या असं 4 फाटा असतात तसं इथं 4 फाटे आहेत. तर आता इकडनं आता थोड्या वेळेला आपण मारू एंट्री. पोरा पण वाट बघताना दादा कधी जायचा. आता ही बुईविन स्ट्रीट वॉकिंग स्ट्रीट इथं नाव लिहिलं आहे पाठीमुळे. बाबा कसा नाचायला लागले, पोरांच्या अंगाने यायला लागले हलू. तर आता काय बघू पुढं जाऊन कसा वाटतं ना कसा नाही. मी माझ्या मित्राच्या हातात मोबाईल दिलता ना त्याला बरं माझी पाठी अशी व्हिडिओ बरं पाठवून जरा मी पण गेल्यावर का जरा इथं विरून दिसू दे. नाही इकडं तुम्ही वॉकिंग स्ट्रीटला गेल्यावर तुम्हाला असे म्हणजे असं इचरत जातील नुसतं आमची तर बिअर प्यायला ह्या प्यायला आणि अशा गर्ल्स पण असतात म्हणजे का ड्रिंक करायला बस. म्हणजे कसं असं माहिती आहे का, त्यांच्यासोबत जर तुम्ही ड्रिंक करायला गेलं ना त्या पण ड्रिंक करायला बसतील, पण त्यांच्या नसं पाणी ना आपल्याला असं दारू ना, नंतर बिल आल्यावर काय पण बिल दाखवतात ह्या त्या. म्हणून इकडं असं स्कॅम पण लय चालतात. म्हणून जरा
इकडं आल्यावर नीट सांभाळून राहायचा. तर इकडं या लाईटी निसत्या चाकमान एवढ्या डेंजर लाईटी होत्या का निसत्या अशा डोल्यावर लाईटी आहेत, एवढ्या निसत्या लाईटी त्या इकडून तिकडून फिरत. हे बघा का पोरगा कसं बोलते का माझ्या हॉटेलला बसा. हे सगळं असं कसं त्यांचा स्कॅम असते ना लाईट. तर जसे थायलंडला वॉकिंग स्ट्रीट होते तसेच म्हणजे लिटिल बिट तशा टाईपचे थोडे वॉकिंग स्ट्रीट आहेत. तिथं एंड आहे म्हणजे तिथं पुढे अशी काहीच नाही. तर मग तर वॉकिंग स्ट्रीटवर आले तर पुरं चालता विभागा पोरा कसा तोंडातून दिसतात आग काढतं. तर म्हणजे आग काढायचं रिझन असं आहे का त्याचा तो पोटा पाण्याचा बघतं. म्हणजे ह्यो आग अशी काढत जातं मग पब्लिक येऊन त्याला टिप देतं. ते वॉटेवर काय टिप असेल ती मग अशी सगळी येऊन इकडनं तिकडनं व्हिडिओ काढतात बघत राहतात. तर आता असाच रात्रभर चालू असतं स्ट्रीट. कारण की स्ट्रीट सकाळी 5 वाजपर्यंत चालू असतं आणि बघा काय पाकाट. तर तुम्ही नाईटला आले का नाईटला बघा इथं मस्त असा लावलेला असतंय तर मस्त ब्रेड बसतंय जे अंडी वगैरे टाकून म्हणजे असं एकदम चिकन आहे हो मस्त असा वास येते. तुम्ही इथं मस्त असं खाऊ शकता. अशी फुल पब्लिक मजा करते मस्त. पण जशी थायलंडला लाईफ आहे तशी म्हणजे थायलंडला जशी नाईट लाईफ आहे तशी इथं नाही आहे.